मी एवढं अप्लाय केलेलं आहे की आता खूप सारे रिजेक्शन ईमेल्स आणि याची सवय झाली आहे. इट्स नथिंग न्यू. सो इफ यू वॉन्ट टू कम हिअर डेफिनेटली लँग्वेज इज द फर्स्ट थिंग यू शुड लर्न. बघायला गेलं तर इट्स लाईक आय एम लिव्हिंग द लाईफ. आय वॉन्ट टू स्टार्ट अप माय बिझनेस. नमस्कार, मी अवंती वानखेडे. आज आपण इथे आलेलो आहोत बर्लिनमध्ये, जिथे एक जागा आहे टेम्पलहॉफर फील्ड म्हणून. हा बर्लिनचा पहिला एअरपोर्ट असायचा आणि आता नवीन एअरपोर्ट बनल्यामुळे इथे युजुअली पीपल कम टू चिल. ते इथे येतात, वीकेंड्सला मजा मस्ती करतात, पिकनिक करतात आणि या सगळ्या गोष्टी. तर आज स्पेशल ही गोष्ट आहे की आपण आज एक सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये खूप काही बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला काही खूप काही बघायला मिळेल. एक स्टुडंट लाईफपासनं कशी सुरुवात होते आणि व्हॉट्स द फर्स्ट थिंग दॅट यू शुड डू, द स्टार्ट, द एंड, एव्हरीथिंग. आज आपण त्याबद्दल सगळं बोलणार आहोत. मी लाईफ टाईम हे कन्सिडर करत गेली, म्हणजे एक एक स्टेप्स पार करत गेली आणि मला असं वाटत राहिलं की ओके अभी इससे ज़्यादा क्या. तेव्हा जाऊन मी बर्लिनमध्ये आली. स्टार्टिंगमध्ये आल्यावर मला खूप मे बी होमसिक एवढं फील नाही झालं, कारण की मी बोर्डिंग स्कूलमध्ये राहिलेली आहे. बट कुठे ना कुठे खूप लोनलीनेस वाटलं, खूप साऱ्या गोष्टी एकटेपणाच्या वाटल्या आणि इथे खूप इंडिपेंडंट लिव्हिंग लाईफस्टाईल आहे. आणि तेव्हा तर स्नो होतं, खूप जास्त डार्क क्लाउड्स असायचे, सगळं ॲटमॉस्फिअर वेगळं होतं. सो त्यावेळेस खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता, कारण मी ब्लँक राहून बर्लिनला आली होती. बट आता असं बघायला गेलं तर इट्स लाईक आय एम लिव्हिंग द लाईफ. म्हणजे मला पाहिजे होतं तसं मी जगते. लाईक माझी युनिव्हर्सिटी पण खूप छान आहे आणि मी जरी क्लासेस असो नसो, मी ना युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन अभ्यास करते, सगळ्या ॲम्युनिटीज यूज करते बिकॉज आय कॅन. आणि ह्याच्यासाठीच मी ऑन कॅम्पस आलेली आहे. त्याच्यामुळे आता इट इज स्टील फार मोर बेटर. पार्ट टाईम जॉब्स आणि घर शोधणे आणि असे खूप सारे स्टोरीज आहेत, असे खूप सारे अप्स अँड डाऊन्स आहेत जे आतापर्यंत आलेत. इनफॅक्ट लाईक 1 जानेवारीपासून हे सगळं घडत गेलं आहे एक एक गोष्ट. बट आता आय कॅन से की ओके नाव आय थिंक वी कॅन मूव फॉरवर्ड आणि आय कॅन हँडल बेटर थिंग्स. मी माझं बॅचलर्स ॲमिटीमधनं केलं, ॲमिटी मुंबई, ॲमिटी युनिव्हर्सिटी, जे मुंबई आणि पुण्याच्या एक्सप्रेसवेवर आहे. तिथं मी बॅचलर्स इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन केलं ॲज अ मेजर डिग्री आणि टुरिझम इन माय मायनर्स केलं. तिथून ग्रॅज्युएट झाल्यावर मी खूप सारे इंटर्नशिप्स केले. वाईल आय वॉज ग्रॅज्युएटिंग मी खूप सारे इंटर्नशिप्स केले आणि फायनली मी एक फुल टाईम जॉब स्टार्ट केला 2021मध्ये. सो इथे यायच्या आधी मी क्विट करून इथे आले. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? इन टोटल तसं बघायला गेलं तर 6 years. बट जर फुल टाईमचं बघायला गेलं तर 2 years. बरं, आणि काय करत होती फुल टाईममध्ये? फुल टाईममध्ये मी 6 मंथ्सनी हाय स्केल लाईक होत गेले. फर्स्ट ऑफ ऑल ऑनबोर्ड केलं होतं मला इन्फ्लुएन्सर मॅनेजर म्हणून. त्याच्यामध्ये आय यूज टू रीच आउट टू इन्फ्लुएन्सर्स, आस्क देम अबाउट देअर वर्कशॉप्स. लॉकडाऊनचं पिरियड होतं, तर त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये असं होतं की ऑनलाईन कॉन्सेप्ट करायची होती. तर विथ इन्फ्लुएन्सर्स अँड अ लॉट ऑफ पीपल हू आर इन्स्पायरिंग ऑर दे कॅन कंडक्ट अ वर्कशॉप, त्यांच्याशी रीचमध्ये जाऊन त्यांच्याकडून वर्कशॉप्स कंडक्ट करून घ्यायचं, हे माझं पहिलं टास्क होतं. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे टॉपिक्स. देन आफ्टर दॅट आय स्विच टू प्रॉपर्टीज आणि ब्रँड्स. त्याच्यावरून मग मी ऑनबोर्ड करत गेली ब्रँड्स आणि प्रॉपर्टीजचे डील्स आणि असं असं करत करत 2 वर्ष गेले. आता मास्टर्स कशामध्ये करते? मी आता मास्टर्स इन इंटरनॅशनल मॅनेजमेंट करते. आणि फ्युचर म्हणजे तुला जॉबचा स्कोप दिसतोय इकडे, आणि माहोल कसं झालं आता? माहोल ॲज इन आता फर्स्ट लँग्वेज लाईक फर्स्ट बॅरियर तर लँग्वेज बॅरियर आहे, विच इज द अटमोस्ट इम्पॉर्टंट, जे आता इथे येऊन पण केलं आणि मी इंडियामध्ये पण होती तेव्हा पण ऐकलं होतं. सो आय कम्प्लिटेड A1 लेवल आणि मग मी इथे आली. बट दॅट इज नथिंग. सो इफ यू वॉन्ट टू कम हिअर डेफिनेटली लँग्वेज इज द फर्स्ट थिंग यू शुड लर्न. त्याच्याऐवजी द क्वालिटी ऑफ टीचिंग ऑर द एक्सपिरियन्स ऑफ लर्निंग वाईल सिटिंग इन बर्लिन थ्रू IU, ते पण खूप छान आहे, वेगळं आहे खूप साऱ्या गोष्टींमध्ये आणि खूप सारे क्वालिटी ऑफ थिंग्समध्ये बेटर आहे. इनफॅक्ट प्रोफेसर्स आर ऑल्सो नाईस. देर इज वन प्रोफेसर दॅट लाईक वी गेट, ही इज almost like in his 60s. He is a German, but he had stayed like 25 years of his life in UK. आणि ते इथे येऊन आता आम्हाला पूर्ण लाईफ एक्सपिरियन्स थ्रू ह्युमन सायकॉलॉजी, करंट इश्यूज इन इंटरनॅशनल मार्केटिंग, असे खूप सारे ॲस्पेक्ट शिकवतात.
सो द क्वालिटी ऑफ लर्निंग दॅट यू गेट हिअर इज डिफरंट फ्रॉम वॉट आय यूज टू गेट बॅक इन इंडिया. सगळे लोक हे फेस थ्रू दे गो थ्रू दॅट. एका राईट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना 2 ते 3 अशी काय गोष्टी असतात ते लक्षात ठेवलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्याबद्दल सांगू शकते की मी 2020मध्ये ग्रॅज्युएट झाल्यावर मी तिथेच डिसाईड केलेलं की मला मास्टर्स पण करायचं आहे. अँड बिकॉज आय स्टडी टुरिझम अँड डिड सो मेनी इंटर्नशिप इन टुरिझम मॅनेजमेंट, तर मला असं वाटलं होतं की मी टुरिझममध्ये मास्टर्स करेल अँड आय विल गो टू इदर न्यूझीलँड किंवा ऑस्ट्रेलिया, कारण दोज आर मच मोर रिच इन टुरिझम. बट तेव्हा लॉकडाऊन झाल्यामुळे आय मिस द ऑपॉर्च्युनिटी आणि मग नंतर मी जॉब घेतला. Then again, this thought actually came while my father had told me ki if you don't want to do your masters abroad, do it in India, but you have to do it. You know that you'll have to do it sometime. असं ते सगळं म्हणत होते की कधी ना कधी तर तुला करावं लागणार आहे, तुला माहिती आहे. सो त्याच्यामुळे त्या थॉटवरनं सुरू झालं. मी ऑलरेडी फुल टाईम करत होती अँड आय वॉज मंडेन कुठेतरी, आणि मला वाटत होतं की हां समथिंग आय नीड अ हायर स्टेप. तर तेव्हा मी कॉलेजेस परत सर्च करणं सुरू केलं, युनिव्हर्सिटीज. मी डीकन युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं. खूप सारे असे वेगवेगळे युनिव्हर्सिटीज होते. तेव्हा आय केम अक्रॉस अपग्रॅड आणि त्या काउन्सिलरने मला म्हटलं की इट्स बेटर की लॉकडाऊनसारख्या सिच्युएशनमध्ये पुढे जाऊन टुरिझम इंडस्ट्रीला जर काही हार्मफुल झालं तर इट्स बेटर की यू कॅन गो लर्न बिझनेस इन्स्टेड. ॲज इट इज यू आर टॉकिंग अबाउट फ्रँचायझीज अँड एव्हरीथिंग थ्रू युअर इंटर्नशिप्स. यू कॅन माईट ॲज वेल स्टडी अबाउट इट अँड गो फर्दर. मग मी ते रिसर्च केलं की तुम्हाला कुठला कोर्स म्हणजे स्टडी करायचा आहे. बिफोर जर्नलिझम ऑल्सो, की मला खूप साऱ्या लोकांनी सजेस्ट केलं होतं की कॉमर्सनंतर BCom कर आणि मग नंतर यू कॅन जस्ट गो ऑन द पाथवेज. बट इट वॉज मी हू टूक अ स्टँड अँड आय वॉज लाईक ओके आय वॉन्ट बिकम अ जर्नलिस्ट आणि हे सगळं करायचं आहे म्हणून. तर यावेळेस पण मी तसाच विचार केलं की हां ठीक आहे, मे बी इन द लेटर फ्युचर आय वॉन्ट टू स्टार्ट अप माय ओन business or my own maybe legacy or anything which can be formed something around sustainability and tourism both. So हे एक विजन, like फार विजन आहे सध्या तरी माझ्याकडे.